तुम्ही काय प्रयोग करायचा तर तुमच्या पाठ्यपुस्तकातला कोणताही एक लेसन घड्याळाची वेळ लावून वाचा. आता प्रत्येकाला कमी जास्त वेळ लागेल. समजा एक धडा वाचण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटाचा कालावधी लागेल. तो धडा पुन्हा वाचा, आता तुम्हाला 7 मिनिटं लागतील. तिसऱ्यांदा वाचा, आता तुम्हाला 5 मिनिटं लागतील. हळूहळू वाचनाचा वेळ कमी कमी होत जातो आणि तो धडा सुद्धा आपल्याला अधिक छान समजायला लागतो आणि समजून घेऊन वाचल्यामुळे त्या वाचनाचा देखील आनंद मिळतो. तसंच आजकालच्या पाठ्यपुस्तकात तो लेसन कशासाठी वाचायचंय ह्याचं मार्गदर्शन केलेलं असतं. आता बघा, तुम्हाला जर कुठे दुकानात जायचं असेल खरेदी वस्तू काही खरेदी करायला, तुमच्या शालेय वस्तू म्हणा इतर काही, तर कोणत्या विषयाचा उपयोग होईल सांगा बघू. कोणत्या विषयाचा उपयोग होईल? काही बरोबर मॅथ्स गणित पाहिजे. मोबाईलवर काही टाईप करायचं असेल कोणत्या विषयाची आवश्यकता आहे? इंग्लिश म्हणजे भाषा विषय, मराठी इंग्लिश, हो की नाही. आता कुठेतरी आपल्याला बाहेर जायचंय, एखादं ठिकाण शोधून काढायचंय, कोणत्या विषयाचा उपयोग होईल? भूगोल, नकाशा, बरोबर की नाही. म्हणजे हे इतर असं अनेक ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला ते पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून वाचन करताना ज्ञान मिळवण्यासाठी समजून घेऊन बोधधरा पै सद्गुरूंचा, बोधधरा पै राष्ट्र प्रगतीची वृत्ती माझी राष्ट्रहिताची, राष्ट्र प्रगतीची तेव्हा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, तेव्हा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर. हळूच डोळे उघडा. आता ह्या ऑटो